आता बातमी खरात प्रकरणातली। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीची एंट्री झाली आहे। 132 बँक खात्यांमधील कोट्यवधींचे व्यवहार यंत्रणांच्या रडारवर आहेत। नाशिक, शिर्डी या ठिकाणी मालमत्तांची सुद्धा चौकशी होणार आहे। खरातची समता पतसंस्थेमध्ये 100 तर जगदंबा पतसंस्थेमध्ये 32 खाती आहेत। 132 खात्यांमधून कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचा आरोप आहे। जगदंबा पतसंस्थेत इतर लोकांची कागदपत्र वापरून खरात स्वतः 32 खाती ऑपरेट करत असल्याचं पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी कबुली दिली आहे। तर समता पतसंस्थेतील 100 खात्यांमध्ये सुद्धा मोठे गौडबंगाल असण्याची शक्यता वर्तवली जाते। कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहारामुळे अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीची सुद्धा एंट्री होण्याची शक्यता आहे। निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार। त्या संदर्भात ईडीने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे। जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे। एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं ते आम्ही करू। भोंदू खरात प्रकरणामध्ये व्यवहारांची चौकशी केली जाईल। खरात प्रकरणामध्ये 12 गुन्हे दाखल आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले। अनेक लोक समोर येत आहेत। एसआयटीकडे अनेक पुरावे आहेत। सीडीआर प्राप्त करून घेण्याचा कोणाला अधिकार नाही असंही सांगितलं गेलंय। याचा पूर्ण तपास आम्ही करणार आहोत। त्यांनी जे वेगवेगळे अकाउंट उघडलेले आहेत तेही आमच्या लक्षात आलेले आहेत। त्यांचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ट्रान्झॅक्शन्सही लक्षात आलेले आहेत। आणि आता लोकांचा कॉन्फिडन्स वाढल्यामुळे लोक समोर येऊन माहिती देत आहेत। एसआयटीकडे भरपूर माहिती येते आहे। त्यामुळे ही सगळी पाळंमुळं जी आहेत ती खोदल्याशिवाय आम्ही राहणार नाही। असा हा सीडीआर कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल। मला असं वाटतं की या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही। ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल। कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही।